वेलकम बॅक टू NB इंग्लिश अकॅडमी. मी प्राध्यापक बालाजी सर. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. तो टॉपिक म्हणजे खऱ्या अर्थाने मे बी, माइट बी आणि मस्ट बी यातील काय फरक असणार आहे. तर चला मित्रांनो, लक्ष द्या बोर्डाकडे. आपण या ठिकाणी शिकतोय मे बी, माइट बी आणि मस्ट बी मधील अंतर काय असणार आहे. मे बी, माइट बी आणि मस्ट बी यामध्ये काय फरक आहे आणि कशा पद्धतीने याबद्दलची वाक्य रचना बनवली जाऊ शकते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. चला मित्रांनो, बोर्डाकडे लक्ष द्या. आपण शिकतो या 3 वाक्यामधला अर्थ पहिल्यांदा समजून घेऊ. एक एक वाक्य करून लक्षात घेऊया. मे बी म्हणजे काय, माइट बी म्हणजे काय, मस्ट बी म्हणजे काय, आपण या ठिकाणी वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीने केला जातो आपण ते पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, लक्ष द्या. हे पहा, आपण पाहतोय मे बी, ही मे बी. ओके, ही मे बी अ डॉक्टर. पहा, मी याच्यानंतर काय केलं, आपण अगोदर एकदा व्हिडिओ पाहिलं होतं. त्या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने मे बीच्या नंतर, माइट बीच्या नंतर, मस्ट बीच्या नंतर आपण क्रियापदांच्या ING रूपांचा वापर केला होता. मात्र आता या ठिकाणी ऑब्जेक्टचा वापर आपण करतो आहे. अशा पद्धतीने अ डॉक्टर मी या ठिकाणी घेतलेला आहे. काय होईल, ही मे बी अ डॉक्टर. तो कदाचित डॉक्टर असू शकतो. ही मे बी अ डॉक्टर. तो कदाचित डॉक्टर असू शकतो. ओके, असू शकतो असं मी या ठिकाणी वाक्य वापरलेलं आहे. ही मे बी अ टीचर. तो कदाचित टीचर असू शकतो. ही मे बी अन इंजिनियर. तो कदाचित इंजिनियर असू शकतो. ही मे बी अ प्लेयर. तो खेळाडू असू शकतो. तो कदाचित खेळाडू असू शकतो असं आपण या ठिकाणी मे बीचा उपयोग केलेला आहे. ओके, आता याच ठिकाणी मे बीच्या ऐवजी जर माइट बी घेतलं, जसं आपण बघितलं की ही माइट बी अ डॉक्टर. याचा अर्थ काय होणार आहे पहा, ही माइट बी अ डॉक्टर म्हणजे आपण मे बीच्या ऐवजी माइट बी वापरलेला आहे. पहा, ही मे बी अ डॉक्टर म्हणजे तो कदाचित डॉक्टर असू शकतो, परंतु मे बीच्या जागेवरती माइट बी वापरलेला आहे. म्हणजेच ही माइट बी अ डॉक्टर असं वाक्य जेव्हा वापरतो तेव्हा लक्षात घ्यायचंय की माइट बी या शब्दांचा अर्थ लेस पॉसिबिलिटी दर्शविते. म्हणजेच काय होणार आहे, कमी शक्यता असते. कमी शक्यता म्हणजे नेमकं काय असेल, ही मे बी अ डॉक्टर. तो कदाचित डॉक्टर असू शकतो. इथे सुद्धा पूर्णपणे फुल पॉसिबिलिटी नसते. इथे सुद्धा तो कदाचित डॉक्टर असू शकतो. इथे 50% गॅरंटी आपण देऊ. जर आपण या ठिकाणी 50% गॅरंटी दिलं की तो कदाचित डॉक्टर असू शकतो, तर या ठिकाणी आपण 4-5% म्हणता येणार नाही. हे माइट बी म्हणजे ना की बरोबर असा अर्थ या ठिकाणी केला जातो. म्हणजे ही माइट बी अ डॉक्टर. तो डॉक्टर, तो कदाचित डॉक्टर असू शकतो, परंतु तो डॉक्टर सारखा दिसत नाहीये. तो डॉक्टर सारखा दिसत नाही म्हणून कदाचित तो आहे की नाही आपल्याला कॉन्फिडन्स नाही किंवा आपल्याला खात्री नाहीये. अशा प्रसंगी आपण माइट बीचा उपयोग करतो. ओके, एखादा व्यक्ती आपल्या समोर थांबलेले, ओके, परंतु तो डॉक्टर सारखा दिसत नाही, परंतु वाटत आहे असं थोड्याशा पर्सेंटेज मध्ये की तो कदाचित डॉक्टर असू शकतो. अशा प्रसंगी आपण म्हणतोय ही माइट बी अ डॉक्टर. तो कदाचित डॉक्टर असू शकतो. इथे मे बी जेव्हा वापरला तेव्हा कदाचित आपण 50-60% त्याची गॅरंटी देऊ शकतो की तो डॉक्टर असू शकतो. परंतु जेव्हा माइट बी ह्या शब्दांचा वापर झालाय तेव्हा मात्र लक्षात घ्यायचं की तो कदाचित डॉक्टर असू शकतो, परंतु आहे की नाही याची खात्री मला वाटत नाही. ना की बराबर असं याचा अर्थ या ठिकाणी केला जातो. ओके, समजतंय? बिलकुल. आपण सिंपल साध्या पद्धतीचा वापर करतोय. मे बी आणि माइट बी मध्ये काय फरक आहे हे समजून घेतलंच पाहिजे. समजतंय ना? गुड गुड. आता आपण पाहूया मस्ट बीचा उपयोग कसा केला जातो. हे पहा, ही मस्ट बी अ डॉक्टर. पहा, ही सिंपल साध्या पद्धतीने घेतोय. इथे मस्ट बीचा वापर झालेला आहे. आपण पहिल्यांदा पाहिलं मे बी, नंतर पाहिलं माइट बी, नंतर पाहतो मस्ट बी. म्हणजे काय होणार आहे, ही मस्ट बी अ डॉक्टर. ही मस्ट बी अ डॉक्टर म्हणजे काय, या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण एखाद्या गोष्टीला निश्चितपणे स्ट्रॉंगपणे सांगत आहोत की तो डॉक्टर असलाच पाहिजे. म्हणजे काय होईल, या ठिकाणी पूर्णपणे 100% खात्री आपल्याकडे आहे. 100% खात्रीने आपण सांगतोय की तो डॉक्टर असलाच पाहिजे, म्हणजे तो डॉक्टर असेलच असा हा या ठिकाणी या वाक्याचा अर्थ आपण या ठिकाणी पाहतोय. पहा, 3 वाक्यांचं पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आहे. ही मे बी अ डॉक्टर. तो कदाचित डॉक्टर असू शकतो. इथे 50 ते 60% गॅरंटी आहे, खात्री आहे, विश्वास आहे की एखादा व्यक्ती समोरचा तो कदाचित डॉक्टर असू शकतो. बट जेव्हा मे बीच्या ऐवजी मस्ट बी वापरलेला आहे, ही माइट बी वापरलेला आहे, ही माइट बी अ डॉक्टर म्हणजे तो कदाचित डॉक्टर असू शकतो, परंतु तो डॉक्टर सारखा दिसत नाही. म्हणजेच आपल्याला खात्री नाही, आपल्याला विश्वास नाही. तो
कदाचित डॉक्टर असू शकतो, परंतु खात्री नाही. ना के बराबर म्हटलं तरी चालेल. 1-2% आपण या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये आपण या ठिकाणी बोलत असतो. ओके, जर या ठिकाणी मस्ट बीचा वापर झाला असेल, ही मस्ट बी अ डॉक्टर, म्हणजे याचं पूर्णपणे 100% खात्रीनेच आपण या ठिकाणी बोलतोय ही मस्ट बी अ डॉक्टर, म्हणजे तो कदाचित म्हणता येणार नाही, तो डॉक्टर असलाच पाहिजे असं या अर्थाने आपण या ठिकाणी ही मस्ट बीचा उपयोग करत असतो. समजतंय? बिलकुल समजलं असेल. एकदम साध्या सिंपल पद्धतीचा आपण या ठिकाणी वापर करतोय, साध्या भाषेचा वापर करतोय, साध्या शब्दांचा वापर करतोय. निश्चितपणे या मे बी, माइट बी आणि मस्ट बी मध्ये फरक आपल्याला समजला असेल, निश्चितपणे समजला असेल. तर मित्रांनो, चला मी आपल्याकडे एक सेंटेन्स देणार आहे. त्या सेंटेन्स मराठी मिनिंग आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये निश्चितपणे सेंड करायचं आहे. तर चला मित्रांनो, पहा इकडे मी तुम्हाला वाक्य एक सेंटेन्स या ठिकाणी देतोय, सांगायचंय. हे बघा, नीदू and नैतिक. नीदू and नैतिक must be singers. या वाक्यांचं मराठी अर्थ सांगा. आणि ज्या पद्धतीने मी या ठिकाणी मस्ट बीचा वापर केलाय, त्याच पद्धतीने मे बी आणि माइट बी या शब्दांचाही या ठिकाणी वापर करायचा आहे आणि त्यांचंही मराठी मिनिंग आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कळायचं आहे. एका वाक्याचे 3 प्रकार आपण या ठिकाणी पाहतोय. निश्चितपणे हे याचं पूर्ण मिनिंग आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कळवा अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण या ठिकाणी थांबू, पहा, हे समजून घ्या, अर्थ समजून घ्या. अशाच पद्धतीने तुम्ही ही लाखो वाक्य तयार करायचे, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना एक परफेक्ट इंग्लिश मध्ये बोलायचं आहे. ओके, तर चला मित्रांनो, थांबूया. तर तोपर्यंत या ठिकाणी सविस्तर अभ्यास करा आणि एक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन टॉपिक घेऊन येतो. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू.